MSF भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आले। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, MSF भरती संदर्भात एक ठिकाणी अपडेट आला, एक पत्रक आलेला आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 20 ते 30 हजार प्लस या ठिकाणी जागा या ठिकाणी MSF ची या ठिकाणी भरती निघत आहे। आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातल्या महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार असेल तर यांचं या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आपलं यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। आणि MSF ची जी भरती ही या ठिकाणी निघत आहे। MSF ला महाराष्ट्र सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते आणि MSF चे जे ड्युटी राहते, जे काही मेट्रो स्टेशन झालं, जे काही एअरपोर्ट झालं, जे काही रेल्वे स्टेशन झालं, जे काही रेल्वे स्टेशन जंक्शन झालं, त्याचबरोबर जे काही मंदिर वगैरे झालं, जे सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, अशा ठिकाणी MSF ची जे विद्यार्थ्यांवर ड्युटी राहते। आणि MSF ची जी वर्दी ही CISF सारखी ड्युटी आहे, त्याला महाराष्ट्र सुरक्षा बल सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा आपल्याला 22-23 हजार रुपये महिना राहते आणि इन हँड तो भेटते 18 ते 19 हजार रुपये आपल्याला इन हँड भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि 8 घंटेची ड्युटी आहे, तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो ही ड्युटी एक लक्षात ठेवा। तर MSF ची भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघत आहे, कधीपर्यंत निघत आहे आणि ते पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून MSF भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, MSF ची जी महाराष्ट्र सुरक्षा बल सुद्धा MSF ला म्हटलं जाते। तर सर्वात पहिले मी तुम्हाला MSF ची ड्युटी कशा प्रकारे असते ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, त्यानंतर पत्रक तुम्हाला दाखवणार आहे। बघा, MSF जवानांना प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या सरकारी आणि निम सरकारी ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात केले जाते। यामध्ये खालील ठिकाणांचा समावेश आहे। बघा, मेट्रो आणि रेल्वे स्थानके, मुंबई मेट्रो झाला, महापे मेट्रो झाला आणि प्रमुख रेल्वे स्टेशन झालं, त्याचबरोबर विमानतळ, राज्यातील विविध विमानतळांची सुरक्षा आणि सरकारी इमारती, मंत्रालय झालं, सरकारी कार्यालय झालं, त्याचबरोबर न्यायालय झालं आणि राजभवन झालं, त्याचबरोबर धार्मिक स्थळे, सिद्धिविनायक मंदिर झालं, शिर्डी बाबा मंदिर झालं, तर यासारख्या मोठे मंदिर, ठीक आहे। त्याचबरोबर पायाभूत सुविधा, मोठे पूल झालं, धरणे झालं, वीज झालं, प्रकल्प आणि पाणी पुरवठा केंद्र। तर बघा, बँका आणि रुग्णालये, त्याचबरोबर बँका आणि रुग्णालय, सरकारी बँका आणि मोठ्या शासकीय रुग्णालयाची सुरक्षा। तर हे काही जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावी लागते। MSF ची जी ड्युटी आहे ही 8 घंटेची ड्युटी राहते आणि पगार सुद्धा आपल्याला जे 22-23 हजार महिना राहते, तसा इन हँड 18 ते 19 हजार पडते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर 3 वर्षांना आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण ट्रान्सफर करू शकतो, एक लक्षात ठेवा। तर चांगली ड्युटी आणि CISF सारखी वर्दी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे पत्रक आलंय स्क्रीनवर, तुम्ही बघू शकता काय म्हटलंय। पोलीस शिपाई भरती सन 2024-25 मधील प्रतीक्षाधीन व पात्र परंतु निवड न झालेल्या पुरुष व महिला उमेदवारांची यादी एक्सेल फॉर्मॅट ईमेलद्वारे मिळण्याबाबत। बघा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळामध्ये पुरुष व महिला सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया राबवण्याचे प्रस्तावित असून आपल्या घटकात महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन 2024-25 मध्ये राबवण्यात आली होती। सदर भरतीमध्ये मैदानी प्लस लेखी परीक्षा, फिजिकल प्लस ग्राउंड टेस्ट अशा दोन्ही परीक्षा अंत प्रतीक्षाधीन वेटिंग यादीमध्ये उमेदवार तसेच पात्र परंतु निवड न झालेले उमेदवार क्वालिफाय बट नॉट सिलेक्टेड, मैदानी परीक्षेत 50% पेक्षा जास्त गुण व लेखी परीक्षेत 40 पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे उमेदवार, अशा यादीमधील उमेदवारांमधून महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळामध्ये पुरुष व महिला सुरक्षा रक्षक भरती करण्याचे प्रस्तावित आहे। तरी सन 2024-25 मधील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन उमेदवार, वेटिंग व पात्र उमेदवार, क्वालिफाय बट नॉट सिलेक्टेड पुरुष व महिला उमेदवार ची खालील दिलेल्या तक्त्याप्रमाणे सविस्तर माहिती एक्सेल फॉर्मॅटमध्ये देण्यात विनंती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या पत्रकमध्ये काय म्हटलंय, तर MSF मध्ये महाराष्ट्र सुरक्षा बल यामध्ये डायरेक्ट या ठिकाणी सिलेक्शन या ठिकाणी होत आहे। जे काही या ठिकाणी वेटिंगचे विद्यार्थी जे ज्यांनी 2024-25 ही पोलीस भरती दिलेली आहे, म्हणजे आता झालेली जे 16,000 जागांसाठी ही पोलीस भरती दिली होती, तर यामध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी ज्यांनी पोलीस भरती दिलेली आहे, ज्यांनी या ठिकाणी ग्राउंड दिलेला आहे, त्याचबरोबर पेपर दिलेला आहे पण सिलेक्शन झालं नाही, आणि जे विद्यार्थी वेटिंगला आहे त्यांना पण या ठिकाणी 100% बोलावणार आहे। आणि असं नाही, आता भरपूर विद्यार्थ्यांमध्ये एक भ्रम आहे की बा फक्त MSF मध्ये वेटिंगचे विद्यार्थी आता उचलत आहे,
तर आता विद्यार्थी मित्रांनो वेटिंग या पत्रकमध्ये या ठिकाणी स्वतः दिला आहे। एक लक्षात ठेवा, या पत्रकमध्ये काय म्हटलं आहे, वेटिंगवाल्यांना पण या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे। त्याचबरोबर जे सिलेक्शन नाही झाले त्यांचे, म्हणजे या ठिकाणी क्वालिफाय बट नॉट सिलेक्टेड असं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे। पत्रकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे, काय म्हटलं आहे, क्वालिफाय बट नॉट सिलेक्टेड। जे विद्यार्थी क्वालिफाय झाले, ग्राउंड क्वालिफाय झाले आणि त्याचबरोबर पेपरला बसलेले आहे पण सिलेक्शन नाही झालं, तर अशा विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी MSF मध्ये बोलावणार आहे। त्यांना या ठिकाणी डायरेक्ट ईमेल किंवा मेसेज येणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट आली होती की सर फॉर्म कधी सुटणार आहे, फॉर्म कधी भरावं लागणार आहे। बघा याच्या अगोदर MSFची जी भरती आहे ऑनलाईन फॉर्म चालू होत आहे। 2022 पर्यंत MSFच्या भरती निघाल्या। ग्राउंड अगोदर MSFची जी ग्राउंड आहे, ग्राउंड होतं 1600 मीटर रनिंग 50 मार्कासाठी आणि त्याचबरोबर 12वीच्या पर्सेंटेजवर आपल्याला 50 मार्काचं 100 पैकी निवड होत आहे आणि 50-60 पर्यंत कडप त्या ठिकाणी लागे, कडप कमी जात आहे। तर अगोदर फॉर्म भरून घेतला जात आहे। 2022 पर्यंत MSFच्या भरत्या झालेल्या आहे। पहिले ग्राउंड होता, पण 2022 नंतर काय केलं आहे, जे पण विद्यार्थी MSF जे काही विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये वेटिंगला राहिले, तर अशा विद्यार्थ्यांनाच MSF मध्ये या ठिकाणी बोलावण्यात येत आहे। आणि आता तर त्यांनी काय केलं, एक लक्षात ठेवा की आता त्यांनी असं केलं, बघा वेटिंगचे जे काही विद्यार्थी वेटिंगला राहते, आता तुम्ही समजून एक उदाहरण देऊन आलो, तुमचंच उदाहरण देऊन आलो, तुम्ही या ठिकाणी पोलीस भरती, तर मागच्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही ग्राउंड दिलेला आहे, समजा कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल, एक उदाहरण तुम्हाला देऊन राहिलं, उदाहरण घ्या मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही फॉर्म कोणत्याही जिल्ह्यात भरा तुम्ही, ठीक आहे, कोणत्याही जिल्ह्यातले भरला, मुंबई जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला आणि मुंबई जिल्ह्यामध्ये तुम्ही या ठिकाणी ग्राउंड पास झाले, एक लक्षात ठेवा ग्राउंड तुम्ही पास झाले आणि तुम्हाला पेपरसाठी बोलावलं आणि त्याचबरोबर तुमचं सिलेक्शन नाही झालं, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन नाही झालं, तरीसुद्धा तुम्हाला MSF मध्ये बोलावणार आहे डायरेक्ट। तर यामध्ये आता उंची वगैरे काही नाही आहे, उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर ग्राउंडसुद्धा आपलं घेतलं जाणार नाही, काहीच नाही घेतलं जाणार आहे। आपल्याला डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी जॉईनिंग दिलं जाणार आहे। डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी मेसेज येणार आहे, की आपण या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी मुंबईला किंवा जे काही सेंटर देणार आहे त्या सेंटरवर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी या आणि तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला 45 दिवसाचा ट्रेनिंग MSF मध्ये दिला जाणार आहे। आणि MSFचं जे ट्रेनिंग आहे हे जे काही SRPF गट क्रमांक आहे, जे आपल्या जिल्ह्यातला जो काही SRPF गट क्रमांक आहे त्या ठिकाणी आपल्याला 45 दिवसाचं ट्रेनिंग दिल्या जाते आणि 45 दिवसाचं ट्रेनिंग दिल्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी मिळून MSF मध्ये ड्युटी दिल्या जाते लगेच। थोडाफार टाईम जास्त टाईम नाही लागत, थोडाफार 1-2 महिने जास्तीत जास्त, ठीक आहे। तर आपल्याला या ठिकाणी जे ड्युटी दिल्या जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळून MSFची जी आता आपला निवड होणार आहे, तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती दिलेली आहे तर अशाच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे MSF मध्ये। तर बघा वेटिंगचे जे विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये वेटिंगला आहे, तर ते विद्यार्थी MSF जॉईन करत नाही। काऊन जॉईन नाही करत, बघा ते विद्यार्थी एक मार्काने या ठिकाणी कटलेला राहते, 2-2 मार्काने कटले राहते। तर अशा विद्यार्थ्यांना फुल कॉन्फिडन्स राहते की आपण या ठिकाणी थोडाफार अजून 1 वर्ष अभ्यास केला तर आपण डायरेक्ट महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये आपला निवड होणार आहे। त्यामुळे ते विद्यार्थी जॉईन करत नाही, कारण की त्यांनी जर MSF जॉईन केलं तर त्यांचा अभ्यास होत नाही, जसा पाहिजे तसा अभ्यास होत नाही, कारण की ड्युटी जर आपण केली 8 घंटेची ड्युटी केल्यानंतर थकून जाते, एक लक्षात ठेवा, अभ्यास करण्यात मन लागत नाही। पण काय विद्यार्थी करते सुद्धा, एक लक्षात ठेवा, ते तुमच्यावर डिपेंड करते। तर यामध्ये फायदा आणि नुकसान काय MSF मध्ये, बघा फायदा जो आहे तर यामध्ये आपल्याला पगार होते, 18,000 पगार होते आणि त्याचबरोबर आपली जे विद्यार्थी मिळून आवक चालू राहते, त्याचबरोबर आपण जे विद्यार्थी मिळून बाकीची पण भरतीची तयारी करू शकता MSF मधून। पण यामध्ये नुकसान काय की आपला 8 घंटेची ड्युटी केल्यानंतर जे या ठिकाणी अभ्यास नाही होते, एक लक्षात ठेवा, काही जणांना होते, एक लक्षात ठेवा। तर हा काही फरक आहे। तर MSFची जी भरती हे ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला SMS येणार आहे, ईमेल येणार आहे, ऑगस्ट महिन्यामध्येच आपल्याला या ठिकाणी बोलावणार आहे। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 15 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी संयम ठेवता, 15 ऑगस्ट पर्यंत आपल्याला लिस्ट येणार आहे, डायरेक्ट आपल्या MSF मध्ये निवड होणार आहे आणि आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जावं लागणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।